नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या व्लॉगमध्ये. तर दुपारचे वाजलेले आहेत 11:30 पावणे 12 वाजून गेलेले आहेत. तर सकाळपासून काही ब्लॉग स्टार्ट करायला वेळ भेटला नाही, कारण तुम्ही आता पुढे पाहतालच सकाळपासून ज्या गोष्टी तयार करायच्या होत्या त्याच्या मागे लागलो होतो आम्ही. ब्रॉचेस रेडी नव्हते आमचे, तर त्याला कसं एक छोटे छोटे कुंदन चिटकवायचं म्हटलं तर त्याला खूप वेळ लागतो आणि आम्हाला मजा येते ते करण्यामध्ये. आम्ही विकतही घेऊ शकलो असतो, पण स्वतः बनवण्याची मजा असते ती काही वेगळीच असते. पण त्याला टाईम पण खूप लागतो, खूप एफर्ट्स लागतात, खूप कष्ट लागत आहेत. तर त्याला वेळ गेला आमचा. सकाळी नाश्ता वगैरे केला आणि आत्ता गरमागरम पटकन जेवण बनवलं. मस्त मटकीची भाजी, भाकरी आणि भात वरण केलेलं आहे आणि रात्रीची बिर्याणी थोडीशी शिल्लक होती. तर म्हटलं चला मस्त जेवण होईल आणि त्याच्यासोबत कैरी आणि ताक. तर आम्ही आता पोटभर जेवण करून घेतो. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा दिवसभरात काय काय घडलं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं, लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा आणि ब्लॉग कंटिन्यू करा. बघा सकाळपासून काय घडले. तरी त्यांचे ब्रॉचेस रेडी करायचे काम चाललेले आहे. अशा प्रकारे मागच्या वेळेस थोडंसं चुकलं होतं, यावेळेस परफेक्ट बनलेले आहेत. तर खूप सारे ब्रॉचेस असल्यामुळे खूप काम करावं लागते. तर सानिका पण सकाळ सकाळ 8 वाजल्यापासून यांचं काम सुरू झालेलं आहे. तिकडे पसारा दिसत असेल, हे सगळे कपडे मी काढून ठेवले जे मला आता घेऊन जाणार आहे, जे मला आता लागणारच नाही आहेत. ते सगळे एका साईडला काढून ठेवलेत. त्यामुळे थोडा पसारा आहेच घरामध्ये. आता हे सर्व आता किती आवरलं तरी आता ही सगळे कामं होस तोपर्यंत थोडंसं मेसी होणारच आहे. तर खूप बारकाईने कामं चाललेली आहेत त्यांची. अशा प्रकारे एक कुंदन पडलेलं आहे. मला काही नाही, त्यांना येतच नाही वाटतं. अगं ते एकच राहिले पण तू बसत नाही. आमचा सगळा पसारा पडलेला आहे. राहुलचं पण काम चाललेलं आहे. माहिती का? हां बिड्या बांधणार पाण्यात हां असेच बिड्या कापत असतो म्हणजे बिड्याची पाणी. हां मी जिथे स्कूलला होते ना, त्या स्कूलच्या तिथं सगळेजण आहे ना बाहेर बसायचे, ती पूर्ण गल्ली हां करायला. आणि त्यांचा काहीतरी एक वार असायचा, त्या वाराला ते सगळे घेऊन यायचे. त्यामुळे आम्हालाही माहिती आहे, त्या शाळा सुटायची तेव्हा त्या बायका सगळ्या बाहेर बसलेल्या असायच्या घराच्या, ते काम करत, बिडी कामगार. म्हणूनच नाव दिलं तर त्यांना त्या वस्तीला. खाइए, आप क्या कर रहे हो? मैं आजोबा का बना रही हूँ. थोबड़ा दिखाए आप लोग, आपका चेहरा दिखाइए. ये अभी भी नींद में लगता है. हाँ, नींद से उठकर मुझे काम को लगाया इन्होंने. हम अकेले क्यों करें, आप भी करो, ऐसे बोल रहे. ट्राई तो करिए. मेहनत आहे मेहनत. काय माहिती कशी लावते चुकीचं. कसलं खतरनाक डेडिकेशन. म्हणजे आम्ही इकडे काय करतोय, कसं जाळ धूर चाललाय आमचा. नाही, आम्हाला कुंदन बरोबर प्रॉपर लावायचे, एकदम बारकाईने काम चालेल. तुम्हाला डिझाईन दाखवली असते, पण डिझाईन आता दाखवणार नाही मी. बट एक कुंदन बाकी मस्त लावली तिने. खूपच जास्त डेडिकेशन आहे. आणि इकडे आमचं ओम काय करतोय, पिन लावायचं काम करतो. ते इथं मटकीची भाजी लपतपीत अशी वाटण करून केलेली. त्याच्यानंतर इकडे वरण, इकडे भात ऑलरेडी केला होता. इकडे रात्री थोडीशीच बिर्याणी बनली. इकडे भाकरी, कैरी, ताक, भाकरी, कैरी, ताक. मूवी बघता बघता सगळ्यांचं आता जेवण चाललेलं आहे. कोण पण टाकते नाही. चला आपण बोलू काय. चला तिथे खेळूचं, त्या टेडी सोबत खेळू. चला आपण टेडी सोबत. अशा प्रकारे छान छान भांडी पण खूप छान छान पातेलं आहे. तरी तर सर्वजण आता बघतायत काय घ्यायचं काही नाही.
आपल्याला थोडीच ब्रँड अशा प्रकारे छान छान छोट्या गोष्टी आहेत. हे बघ बघ ना किती सुंदर. तुला प्लेन घ्यायच्या पिंक कलरची द्या. ये भाई ये खराब है खराब है शाली काय हो? वो ये दे दो. तर अशा प्रकारे ग्राउंडवर इकडे पाणी वगैरे तुला सगळं घेऊ आपण. एक 2-4 बाउल आण ना. राहू तिकडे पब्लिक बघ मेन जातात राहा तिकडे. तर हे मी उरसातनं एक छान बॅग घेतलेली आहे. खूप स्वस्त बॅग पडली, खूप छान आहे आणि क्वालिटी पण छान वाटली मला. 300 रुपयात पडली ही फक्त बॅग. आणि त्याच्यानंतर मग हे मी पडदे घेतले. पडदे खूप छान भेटले मला. हे 500 रुपयात मला ही 4 भेटली जोडी. खूपच छान भेटले. आणि सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे ही पर्स. तर हे पाहू शकता पर्स किती छान भेटली. 250 रुपयालाच भेटली ही पर्स मला. आणि खूप भारी वाटते. छान कप्पे पण आहेत आणि खूप मस्त पण वाटते. असा कलर शक्यतो भेटत नाही. आणि बाकी तर नेहमीप्रमाणे शेवडी. आणि हे माझ्याकडं अगरबत्ती लावण्यासाठी नव्हतं म्हणून हे छान घेतलं. 20 रुपयालाच होतं हे. बाकी थोडंसं नाईट पॅन्ट वगैरे थोडीशी घेतली. ते आमच्या वंशिकासाठी एक छोटीशी मी कपडे घेतले थोडे. आणि हे अशा प्रकारे थोडीशीच खरेदी केली. जे मला लागत होतं तेच घेतलं मी. एवढंच घेतलं कारण मला पर्स घ्यायची होती, बॅग घ्यायची होती, मोठी बॅग पण घ्यायची होती. पण खूप जास्त गर्दी होती त्याच्यामुळे मग एवढंच घेऊन आलो. पण अजून तर खूप होतं. तर आत्ताच आम्ही घरी आलो आणि 5:15ला गेलो होतो. अचानक ठरलं जाऊयात म्हटलं. मला तर काही राहत नाही खराडीचा उरूस असल्यावर. आणि खूप छान छान गोष्टी घेतल्या. आणि त्या गोष्टीने इतक्या म्हणजे इतके व्हरायटीज असतात ना की मग काय घेऊ काय नाही असं होऊन जातं. पण विषय असं झाला की आम्ही 1 तास फिरणार होतो आणि त्याच्यानंतर 6, 6:30 नंतर अंधार पडायला सुरुवात झाली. खूप जास्ती गर्दी झाली. म्हणजे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल ना. मी तुम्हाला पूर्ण अख्खा उरूस दाखवू शकत काही नाही कारण गर्दीमध्ये मी रिक्स घेऊ शकत नाही. तर मी थोडंसंच फिरले. जे रोडला दुकान होते तिथंच मला जे गोष्टी पाहिजे होत्या मी ते बघितल्या. मेन ज्वेलरी मला अजून बघायची होती कारण ज्वेलरी खूप छान भेटते उरूसमध्ये आणि खूप कमी किमतीत भेटते. म्हणजे अगदी 50पासून सुरुवात होते ते 100-150 रुपयात भेटतात. आणि खूप छान छान व्हरायटी भेटतात. क्वालिटी पण छान असते. पण मग मला नाही भेटलं जायला कारण आम्ही फक्त 10-20%च टप्पा पार केला. त्याच्यानंतर आम्ही पुन्हा रिटर्न निघालो. खाल्लं मस्तपैकी आणि मम्मीला थोडंफार सामान जे माझ्याकडं होतं ते द्यायचं होतं ते दिलं. तर मंडळी मग काय झालं आम्ही 10-20% रोड पार केला आणि त्याच्यानंतर खूप जास्ती गर्दी झाली. 6:30 वाजून गेले होते. त्यामुळे आम्ही पुन्हा रिटर्नला निघालो. आम्हाला जेवढ्या गोष्टी पाहिजे होत्या तेवढ्या घेतल्या. बाकी मग म्हटलं स्किप केलं. बाकी ज्वेलरी वगैरे खूप छान भेटते पण मला नाही जाता आलं कारण ते खूप आतमध्ये खूप जास्त गर्दी होती. चालता पण आलं नसतं. त्याच्यामुळं मग आम्ही कॅन्सल केलं आणि रिटर्नला निघालो. मस्त खाल्लं पिल्लं पोट भरत आणि आलो रिटर्नला. पण खूप छान वाटलं. थोडीशी इच्छा होती माझी जायची तर जाऊन आलो आम्ही. अहो म्हणते तुला इच्छा आहे तर जाऊन येऊयात. त्यामुळे आम्ही जाऊन आलो. तर नेक्स्ट इयर आपण नक्कीच छान ब्लॉग बनवूयात त्याचा. तर आत्ता जेवढं मला घेता आलं ब्लॉगमध्ये तेवढं मी तुम्हाला दाखवलं. तर आता आपण कमेंट रीड करूयात
आधी त्यांची कमेंट आहे, मी पण CSK करूनच आहे सुष्मिता. अरे वा, खूपच भारी. विनीता पाटील यांची कमेंट आहे, आजच टाकणार रिॲक्शन ब्लॉग ताई, खूप एक्सायटेड आहोत आम्ही बघायला. आणि तू सांगितलं होतं ना सॅटर्डेला टाकेल. ॲक्च्युली सॅटर्डे संडे आम्हाला बाकीची खूप सारी कामं होती, त्यामुळे मला ब्लॉग एडिट करायला बिलकुल जमलं नाही. पण हो, मी नक्कीच मंडेला किंवा ट्यूजडेला मी रिॲक्शन ब्लॉग टाकेल, एक तरी ब्लॉग टाकेल. काळजी करू नका, कारण हा सॅटर्डे संडे खरंच पॉसिबल झाला नाही मला. गायत्री कसं केलं आहे, भारीच होता. ॲक्च्युली कमेंट काय सांगायचं ते कळालं नाही, पण भारी होतं, त्यासाठी थँक्यू. अरुण यांची कमेंट आहे, आज माझ्याकडे पण मटण आहे, सेम चल मी पुण्याला एक टोप मटण रस्सा पाठवतो, तू अलिबागला 3 प्लेट बिर्याणी पाठवून दे. म्हणजे कसं लवकर लेवलमध्ये कार्यक्रम. ॲक्च्युली हे मी काल केलं होतं, कालचं व्लॉग आज पोस्ट करते, म्हणजे 1 दिवस लेट, त्याच्यामुळं ते शक्यच नव्हतं. त्याच्यानंतर काय गं पोरी, कलिंगडची बाग लावली आहे का, रोज कलिंगड खातेस, चांगला आहे कलिंगड, खाताना दिसतेस तू. आवडतं काय कलिंगड? खूप जास्त आवडतं कलिंगड मला, त्यामुळं रोज नाही खात, पण थोडं करून खाते, कारण ते चांगलं पण आहे ना फ्रुट्स खाणं, त्याच्यामुळं कलिंगड फार आवडतं मला. त्यानंतर मम्मीने टाकली, छान तयारी चालू आहे, सर्व जेवण भारी झाले, खूप छान ब्लॉग, थँक्यू सो मच. आरवी यांची कमेंट आहे की व्हेरी नाईस ब्लॉग दे, तू खूप छान बोलतेस दीदी, थँक्यू सो मच. त्यानंतर आईने दिलेली कढईचा पुरेपूर वापर करतेस? हो नक्कीच, कारण तिने एवढी प्रेमाने दिली, त्याच्यामुळे ती यूज करायलाच हवी. तुझं हेअर रुटीनचा ब्लॉग टाक, संध्या साळुंके यांची कमेंट आहे. नक्कीच आपण ट्राय करूयात, हेअर रुटीनचा पण एक ब्लॉग करेन मी. प्रीती जाधव यांची कमेंट आहे, आजच कर, आय एम सो एक्सायटेड रिॲक्शन ब्लॉग. आजच थोडं 1-2 दिवस फक्त वेट करा, मी टाकेलच मंडे किंवा ट्यूजडेला, म्हणजे आता ब्लॉग पोस्ट झालेलंच असेल, मंडे ट्यूजडेपर्यंत मी टाकेलच. मुस्कान शेख, आय एम सो एक्सायटेड फॉर नेक्स्ट ब्लॉग, थँक्यू सो मच. श्वेता पवार यांची कमेंट आहे की साडी कलेक्शनचा ब्लॉग कर. नक्कीच आपण साडी कलेक्शनचा पण ब्लॉग करूयात. माझ्या ॲक्च्युली साडी कलेक्शनचा माझ्याकडे आता जेवढ्या साड्या त्यांचा मी नक्कीच एक छोटा ब्लॉग बनवेल, कारण माझ्या अर्ध्या साड्या इथे आहेत, काही सासरी आहेत, काही माहेरी आहेत, असं डिस्ट्रीब्यूट झालेल्या आहेत. त्यामुळे मला ब्लॉग काढताना मग आत्ता माझ्याकडे ज्या अवेलेबल आहे, मी ज्या भारी साड्या आहेत त्यांचं मी एक छोटासा ब्लॉग बनवून टाकेल. बाकी मग ज्यावेळेस तिकडे जाईल त्यावेळेस आपण असे 2 पार्टमध्ये ब्लॉग बनवेल. त्यानंतर अरुण यांची कमेंट आहे की उद्या टाक रिॲक्शन ब्लॉग छोटा असेल तर डेली ब्लॉगमध्ये ॲड कर, नाहीतर कधीही चालेल, पण ब्लॉग लवकर टाकू. नक्कीच आपण टाकूयात. आणि भेंडीची भाजी यम्मी, आलो मी पुण्याला. तर थँक्यू सो मच खूप साऱ्या कमेंट्स केल्याबद्दल. असे छान भरभरून कमेंट्स करत जात. आणि आजचा हा ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला आवडला का ते नक्की कमेंट करून सांगा. आणि नक्कीच तुमच्या सगळ्यांची इच्छा आहे रिॲक्शन ब्लॉग लवकरात लवकर टाकावेत, तर ते मी मंडे ट्यूजडेपर्यंत टाकेल, डोंट वरी. पण थोडासा वेळ द्या, आता 1-2 दिवसात बनवेलच मी, कारण त्याचा डेटा कसं आहे माझ्याकडं, म्हणजे या खूप आधी काढलेले व्हिडिओचे ते, म्हणजे साधारण खूप दिवस अगोदर काढलेले, त्याच्यामुळं ते डेटा कलेक्ट करायला थोडासा वेळ जातोय. त्यामुळे एकदा डेटा कलेक्ट झाला की मग पटकन एडिट करून मी ब्लॉग पोस्ट करेल, तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला इंस्टा ID वर येऊन जाईल. त्यामुळे स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.